नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाजनको कंपनीकडून वेगवेगळ्या पदासाठी जाहिरात निघून आलेली आहे. आता ती पदे कोणकोणती आहेत आणि टोटल जागा किती आहेत, आपण या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत राहतील आपल्या चॅनलवरती. आणि बघा, याआधी पण जे आहे महाजनको कंपनीकडून रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी जे आहे जाहिरात निघून आलेली होती. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलवरती मी टाकलेला आहे, तुम्ही बघून घ्या. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला आता दिसणार की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी. तर बघा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी जाहिरात आहे, शॉर्ट जाहिरात निघून आलेली आहे. जेव्हा पूर्ण जाहिरात निघून येणार तेव्हा मी तुम्हाला त्याची पण अपडेट देणार माझ्या चॅनलवरती. आता या जाहिरातीमध्ये फक्त आपल्याला जे आहे पदाचे नावं आणि कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे, त्यानंतर जर बघितलं आपण की जागा किती निघून आलेल्या आहेत याबद्दल माहिती दिलेली आहे. जेव्हा संपूर्ण जाहिरात निघून येणार तेव्हा आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्झाम सिलेबस काय असणार आहे त्याची माहिती मिळणार आहे. तरी बघूया आपण या सूचनामध्ये काय काय दिलेलं आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून सुरक्षा संवर्गातील वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा, उपवरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा, उपव्यवस्थापक सुरक्षा व कनिष्ठ अधिकारी सुरक्षा या पदाकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर बघा, यांनी जे आहे सुरक्षा या पदासाठी जे आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल लवकरच, यांनी सांगितलेलं आहे. जे आहे जाहिरात शॉर्टमध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर बघा, सदरील पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विविध कागदपत्राची प्रमाणपत्राची पूर्तता करणे आवश्यक असेल. बघा, यामध्ये यांनी कागदपत्रे काय काय दिलेली आहे मी तुम्हाला सांगतो. जसे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, समांतर आरक्षणासंबंधीचे प्रमाणपत्र जसे महिला आरक्षण, खेळाडू पडताळणी प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र इत्यादी. उपरोक्त पदासाठी सामाजिक समांतर आरक्षण निहाय सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक लवकरच महानिर्मिती कंपनीच्या महाजनको.in या संकेतस्थळावर करिअर ॲडव्हर्टाइजमेंट विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घेऊन वेळोवेळी महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करावी. तर बघा, यांनी जे आहे तुम्हाला अगोदर जे कागदपत्र कोणकोणते लागतात आहे आवश्यक असतील, जेव्हा तुम्ही या पदाकरिता अर्ज करसाल तेव्हा तुम्हाला हे आवश्यक कागदपत्रे लागतील. त्यानंतर जर बघितलं आपण की तुम्हाला जर याची लवकरात लवकर अपडेट माहिती करून घ्यायची असेल तर महाजनकोच्या ज्या वेबसाईटवरती आहे, जे संकेतस्थळावर तुम्ही जाऊन जे आहे चेक करत राहावे, जेणेकरून तुम्हाला जे आहे लवकरात लवकर अपडेट मिळत राहील. तर बघा, मी तुम्हाला आता सांगतो की कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. तर बघा, तुम्हाला आता दिसून येणार की इथं पदाचे नावं आणि जाहिरात करावयाची पदे जे आहे तुम्हाला दिसून येत आहेत. बघा, वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा म्हणजेच की सिनियर सिक्युरिटी ऑफिसर, ज्याच्या जी जागा आहे 2 आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण उपवरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा म्हणजेच की डेप्युटी सिनियर सिक्युरिटी ऑफिसर, याची जी टोटल जागा आहे तुम्हाला 5 दिसून येत आहे. त्यानंतर उपव्यवस्थापक सुरक्षा म्हणजेच की डेप्युटी मॅनेजर, ज्याची 1 जागा आहे. त्यानंतर कनिष्ठ अधिकारी सुरक्षा, ज्याच्या टोटल 32 जागा आहेत. कनिष्ठ अधिकारी सुरक्षा म्हणजेच की ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर. बघा, याची जी टोटल जागा तुम्हाला दिसून येतात 32 आहे. सर्वात जास्त याच्या जागा निघून येत आहेत. बघा, ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर याच्या आधी जर बघितलं आपण 2023 मध्ये याचे फॉर्म निघून आलेले होते. आता जे आहे 2025 मध्ये जे याची ॲड आलेली आहे. तर ज्यांचे कोणाचं सिलेक्शन झालं नसेल 2023 मध्ये, ते आता या पदासाठी जे अर्ज करू शकतील. जेव्हा पूर्ण जाहिरात येणार तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की कधी अप्लाय करायचं आहे. आणि बघा, ही जी जाहिरात निघून प्रसिद्ध झालेली आहे ते 5/2/2025 की याच महिन्यामध्ये 5 तारखेला जी आहे ही जाहिरात निघून आलेली आहे. आणि ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेली आहे. टेलिग्रामला तुम्ही जॉईन झालेले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे मी लिंक दिलेली आहे टेलिग्रामची, तुम्ही तिथून जॉईन होऊ शकता. तर बघा, अशी ही आजची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.